नमस्कार, मी अतुल ठाणेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो व या घोडबंदर रोडवर इथे ज्या खत प्रकल्पाचं काम सुरू आहे ते पाहण्यासाठी परिवहन मंत्री प्रतापसर नाईक हे ठाणे महानगरपालिका आयुक्तांसोबत इथे आलेले आहेत. कंट्रोल झालेला आहे आणि मग नंतर हा रोड एक्झिट रोड आहे अँड देन वी हॅव अ अंडरग्राउंड टँक अँड लेबर रूम्स अँड ओव्हरहेड टँक अँड टॉयलेट बाथरूम अँड एव्हरीथिंग दॅट बाकी वॉट एव्हर इथे जागा असेल जेवढी आम्हाला मिळेल 4100 जागा तुम्हाला काहीतरी हो 4000 प्लॉट एरिया हा सगळा प्लॉट एरिया जर आपल्याला 12,000 आपल्याला खूप टाईम पण आता जॉईन करा मी आता परमिशन पण फॉर्मेशन घेऊन दिलेली आहे मग तुम्ही आपल्याला काय करतात असं काय करतात थोडं हे असं काय एकत्र करतात हे शंभर काय करतात तो प्लॅन आणि हा प्लॅन जॉईन नको का ॲक्च्युली म्हणून टेक्निकल आता माझं असं म्हणणं की 3 एकर आपली लँड आहे थोडीशी जागा शाळा होती ती पण आयुक्त साहेबांनी शाळा शिफ्ट करून आपल्याकडे पूर्ण 3 एकर प्लॅन करून अख्खा ठाण्याचा कचरा घोडबंदर रोडचा जरी इकडे झाला तरी आपलं किती आपला विकेंद्रीकरण होईल सगळ्या कचरा का असं करतात काय हो दोषी आहे पण आता 3 एकर जागा अरे हीच आहे ना आहे ना रे त्या एरिया हो विषय वेगळा आहे डन सर येस सर सर इयर मार्क करून घेतो सांगा काय ते माहिती द्या 19,700 स्क्वेअर मीटरचं आरक्षण आहे आपलं त्यातलं आपल्या ताब्यात 14,100 3.5 एकर ते 3.5 एकर मध्ये पूर्ण लेआउट प्रकल्पाला आपण 4,190 आणि पैसे आले प्रकल्पाला जर आपण 4,190 बाकी कशासाठी बाकी सर तुम्ही आपली स्कूल होती गेली ना गेली ना ती आली आपल्या जागेवर सर हिल अजून हिल आहे ना सर तो पण त्याच्यामध्ये आहे अरे मग कट करा ना कॉलेजची जागा पण नाही फॉरेस्ट वगैरे काही नाही फॉरेस्ट नाहीच आहे फॉरेस्ट नाहीच तुम्ही ह्या आपल्या प्रॉपर्टी यायला पाहिजे ना आपल्या ताब्यात अहो जोशी साहेब ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवायच्या तुम्ही म्हणजे लोक तुमच्या अधिकाऱ्यांपेक्षा आमदारांना जास्त माहिती आहे आणि तुम्ही पैसे जर कॉर्पोरेशनला 150 कोटी आपले 100 कोटी हे प्लस आधीचे किती कोटी आहेत पण 150 कोटी रुपये मी फक्त खत प्रकल्पाला दिलेच आहेत 2 वेळा सँक्शन केले तर हे असं सेपरेट तुकडे करण्यापेक्षा आणि कॉन्ट्रॅक्टर पण म्हणजे माझं म्हणणं जरी काही असेल तरी अंडरस्टँडिंगमध्ये जॉईंटली करू शकतात हे महत्वाचं आहे शहराच्या दृष्टिकोनात आम्ही एवढे जीव तोडून तुम्हाला सांगतो याचं कारण असं आहे हे भविष्य आहे 3.5 एकरमध्ये किमान 350 ते 400 टनच्या प्रकारे शहराचं सगळं ओला कचऱ्याची विल्हेवाट इथे लावते जेवढी जागा अवेलेबल होती अरे कटिंग वटिंग म्हणजे काय 7-12वर एवढी नाव आहे ना 7-12वर नाव 14,000 आहे 20,000 तरी पण ताब्यात 14,000 आले 6,000 ते पण बघा ताब्यात घ्या तुम्ही माझं म्हणणं आता ह्या दौऱ्याच्या अनुषंगानं तुम्ही जॉईंटली मीटिंग घ्या सगळी जागा ताब्यात घ्या ही जी कटिंग करून आहे ती कटिंग करून जागा ठेकेदाराच्या ताब्यात द्या आणि नवीन लेआउट बनवा बरोबर ना जेवढं मी बाकीच्या आयुक्त तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील पण आपल्या शहराच्या दृष्टीने मी परत एकदा सांगतो हा प्रकल्प फार महत्त्वाचा आहे म्हणून मी एवढे पैसे साहेबांकडनं घेऊन आलो त्याचा विनियोग योग्य प्रकारे झाला पाहिजे ठेकेदाराच्या फायद्यासाठी प्रकल्प नाही करायचा आपल्याला शहरासाठी करायचे
आणि हे लोक टेक्निकल चांगले आहेत साहेब. हे बघा हे टोगो व्हॅन वगैरे जे आहेत ना यांनीच आपल्याला दिले. खूप चांगले लोक आहेत ते, यांना नॉलेज असलेले लोक आणि तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यामुळे आपल्याला फायदा आहे. त्याचा किती दिवसात घेणार साहेब सांगा तुम्ही. तो संपलाय विषय नाही. ठीक आहे. आता आजची 14 तारीख आहे. 14 तारीख आहे. 30 तारखेला 30 तारखेला महिना 28 जागा जेवढी अवेलेबल होती त्याच्यात बसण्याचा प्रयत्न इधर काय इधर करतो. ठीक आहे. 1 तारखेला रविवार आहे. 2 तारखेला रविवार आहे. 3ला मार्च पण आमचा अधिवेशन आणि काय करा 28 तारखेला आयुक्तांकडे मी गेलो. 28 तारखेला याचं पहिले हे माझं असं म्हणणं आज जे आपण 4 रिव्ह्यू घेतले. एक तो मठाची जागा ताब्यात घेण्यासंदर्भात. येस सर. दुसरी नागला बंदर. तिसरं बोरुडीचं मैदान. जी बोरुडीचं मैदानची जबाबदारी तुमची, कारण ते तबेले वगैरे TDR घ्यायला तयार आहे. त्यांना TDR द्या आणि ते जागा ताब्यात घ्या आपल्या. आणि चौथी ही आता याच्यामध्ये एक प्रश्न अजून निर्माण होणार आहे. हे टेकडा आहे. जर टेकडा आता पैसे तर याच्यामध्ये कारण दोन्ही टेंडर झाले. तसं माझी एक तुम्हाला विनंती आहे की याच्याआधी कोणत्यासाठी एक टेंडर काढून टाका जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या खर्चाला, जेणेकरून पूर्ण जागा आपल्याला ताब्यात घेऊ. आणि चौथं 14,000 आपल्या ताब्यात आली आहे. 6,000 कोणाची जागा आहे ती बघा. ती पण ॲक्विजिशनची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे आपल्याला जवळ 5 एकर जागा मिळेल. किमान 404 बरोबर नाही. आणि शहराच्या काय कोपऱ्यात आहे. कुठलेही लोकप्रतिनिधी आता नाही आहे, त्यामुळे एवढा काही विरोध होणार नाही. आणि शहराच्या कोपऱ्यात आहे, आजूबाजूला वस्ती नाही आहे. त्यामुळे पटकन करून मोकळे व्हा. नंतर नवीन मग आम्हालाच रस्त्यावर उतरायला लागेल लोकांच्या मागण्या. या प्रकल्पावर जास्त लक्ष करू. आणि या 28 तारखेला सर आपल्या दालनामध्ये ह्या 4ही प्रकल्पाचा आढावा काम कुठवर आहे. बरोबर. मोबाइल पीछे थोड़ा. मोबाइल पीछे आइए. मोबाइल पीछे आइए थोड़ा. आवाज कमी त्या साईडला जाऊ. सर त्या साईडने सांगा. दॅट इज नॉट प्रोव्हाइडेड. पण आमच्याकडे ट्रॉली आणि रेग्युलर इंटरव्हेल पॉज करू का सर. त्याच्याने आपल्याला तुम्हाला बॅक्टेरिया जेवढा ॲम्बियंट टेम्परेचर वगैरे सगळं पाहिजे दॅट ऑल करतात आपल्याला कळत नाही कॉन्ट्रॅक्ट त्याचं पूर्ण मॉनिटरिंग असतं. दिवसातल्या 25 वेळ फिरल्यामुळे ना एरिएशन असल्यामुळे लीचेड तयार नाही होत. जे लीचेडचा मोठा प्रॉब्लेम होतो जमीन जे बाहेर आहे ना ते होत नाही. आणि आपल्याला म्हणजे तुम्हाला आपल्याला सर्वांना जे कोणा सगळ्यांना SMS वरती कळणार किंवा व्हॉट्सअपवरती कळणार की आज किती वेळ एरिएशन झालं. आणि म्हणजे सगळं मॉनिटरिंग IoT बेस्ड आणि सगळं. आणि याच्यातनं निघणारी हवा आहे ती पण स्क्रबिंग केलेली आहे. म्हणजे त्याच्यातनं कुठल्याही प्रकारचं पोल्युशन नाही. त्याला ऑक्सिजनचा सप्लाय ओझोनेशनचा पण प्रोसेस होतो. सो दॅट गोज फॉर दी म्हणजे ते हेल्दी लाईफ त्याला. आता नॉर्मली आपण विंडो कंपोस्टिंग केली सर तर 45 to 60 दिवस आपल्याला ठेवायला लागतं. त्याच्यामुळे मग जागा जी लागते त्याच्या फक्त 20% जागेमध्ये हे लागतं. म्हणजे हा सर भारतातला पहिला प्रोजेक्ट असेल की फक्त 1.5 एकरवरती 100 टन हा भारतातला पहिला असेल. काय करा अनुकोशित आजच्या ह्या आपल्या याचा करायचं मार्केटिंग करा. करू द्या आपण स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला फंड आपण त्याच्याकडनं आणलं ना तर आपण त्याचा विनियोग किती करतोय त्यांना कळलं पाहिजे ना.
एकदा काढून देऊ. 5 एकरमध्ये आपण किमान 300 टन करू शकतो सर. आणि ह्याच्या बाजूला वास येणार नाही. हा, तुम्ही पण करा. मी माझ्या प्लेअरला पण सांगतो की हे प्रकल्प जे आहेत आता या महापालिकेचं करू द्या, महापालिकेला आपलंही करा हे सरकारी प्रकल्पाचे एकत्रितपणे आणि फोकस या प्रकल्पाला करा. तसं तुम्ही पण करा. कारण हे खूप आहे. हे शहराच्या दृष्टीने म्हणजे इथे 97 टनचे प्लांट लागतात. आपल्याला 4 प्रोजेक्ट आपल्याला स्मेल नाही कारण याच्या आतमध्ये आणि आता जी चर्चा झाली आयुक्तांनी ह्या बाबतीत निर्णय दिला तो पण येऊ द्या आपल्या पैशामध्ये आणि हा एवढा चांगला प्रोजेक्ट शहराच्या दृष्टीने महत्वाचा जे काही हे 100 टनासाठी सर मिनिमम 20 ते 25 एकर जागा लागते. आणि आपण एका एकरमध्ये करतोय. 70 टन 25 टन आणि 3 टन. आणि आपण भविष्यामध्ये हे एकत्रितपणे करून 400 टनचा जे आयुक्तांनी सांगितलं तो पण हे घ्या त्याच्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला 400 टनचा प्रकल्प हा आणि शहराच्या बाहेर येते मेन म्हणजे लोकेशन आहे. हां घ्या. ते शहराच्या बाहेर आहेत त्यामुळे कुणाचा विरोध नाही किंवा कुणाला त्रास नाही. हे पण येऊ द्या. हा 6,000 घराचा सध्या कलेक्शन आणि आता सर टोटली झिरो डम म्हणजे एकदम सेग्रिगेटेड वेस्ट येतो. आणि आता 26 जानेवारीला त्या लोकांनी अजून 22 सॉरी द्यायचे रिपोर्ट घ्यायचा आपल्याला. नाही आपलं तिकडे एमआरआयडे हा बरं झालं. आता हा रस्ता आपण 60 मीटरचा जो आहे तो इकडे या. हळू मंत्री झाले असते तर माझ्याकडून आमदार झाले असते, माझ्याकडून मंत्री झाले असते. ऐका जरा आता तो जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरपासून इथपर्यंत अगदी मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीपर्यंत इथपर्यंत मुंडा येईल. आपण आता या ठिकाणी उभे तर सरांनी मला दाखवला आहे तिथे जे सर्व्हिसपर्यंत जो सर्व्हिस लेनचं जे लिंक आहे तो मिसिंग आहे तो आपल्याला कामाला डिमार्केशन फायनल करून रायमुख चौपाटीच्या अपोजिट साईडवरनं हा जो डोंगर आहे आणि डोंगर एकाच व्यक्तीचा आहे. ते आपल्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांना माहिती आहे. तुला माहिती आहे ना कोणाचा त्या चिंतामणवाल्यांचा पीडीआर त्यांनी घेतलेला आहे. पीडीआर पण घेतलेला आहे. त्यांना बोलवा जागा घ्या ताब्यात कटिंग करून. हे आता आपल्याला खर्चवून नाही कारण त्याच्यामध्ये इस्टिमेटमध्ये आहे ते फक्त मार्किंग करून द्या तुम्ही त्यांच्या ताब्यात MMRDच्या देऊन टाका ती जागा. हां आता हे असंच आहे. TDR घेतलेलं पण अजूनपर्यंत मी त्या दिवशी नाही का बोललो तुम्हाला की त्यांनी TDR घेतलेलं आहे CC झालेले आहेत पण शेवटी आपल्या ताब्यात आपल्यालाच माहीत नाही आपल्या ताब्यात कुठल्या जागा तर ती ताब्यात आहे. मी आता आयुक्तांना गाडीतनं दाखवलं कारण हे डोंगर कटिंग करून द्यायचं आहे. ते तुम्ही चालू करा तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून. ओके थँक्यू. म्हणजे आता आयुक्त सांगतील त्यानुसार फटाफट सब एकच साहेब कचऱ्याच्या संदर्भातला खूप मोठा प्रश्न. अनेक वेळा या डम्पिंग संदर्भात ठाणे शहरात तुम्हाला माहिती आहे आंदोलनं होत असतात. एक पर्यायी जागा इथे उपलब्ध करून दिलेली आणि मोठा प्रकल्प उभारतात. काय सांगाल? महापालिका आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करतो कारण आज ठाणे महानगरपालिका हद्दीतील ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये 4 प्रकल्पांची आम्ही पाहणी केली ज्यासाठी निधी आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून दिलेली असल्याकारणानं जागेवर कामंही चालू झालेली आहे. त्यातील हा नागलाबंदरचा एक प्रकल्प होता.
त्याचबरोबर आमची ही गायमुखमध्ये कचरा प्रकल्प आम्ही करतोय, जेणेकरून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा हा प्रकल्प आहे. आणि जागेवर आल्यानंतर आमच्या असं निदर्शनावर आलेलं आहे की महापालिकेच्या ताब्यामध्ये जास्त जागा आहे, परंतु सध्या ते डोंगर असल्याकारणानं काही लोकांना असं वाटतं की फॉरेस्टची लँड आहे, पण ती आमची लँड आहे. ती कटिंग करून ती महापालिका स्वतःच्या ताब्यात घेईल. आणि आता जो 75 टनाचा कचऱ्याचा प्रकल्प आहे तो आम्ही सुमारे 300 ते 400 टनापर्यंत घेऊन जाण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून ठाणे महापालिका हद्दीतील जो प्रमुख ओला कचरा आहे तो या ठिकाणी आणला जाईल आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्याचं खताच्या मध्ये रूपांतर केले जाईल. तर हा राज्यामध्ये फार मोठा प्रकल्प ठाणे महापालिका हद्दीमध्ये होणार आहे. ते आमचे महापालिकेचे अधिकारी, इंजिनियर्स आणि महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून हा होतोय आणि माझ्या मतदारसंघात होतोय. त्याबद्दल मला पूर्णपणे अभिमान आहे. हा परिसर संजय गांधी नॅशनल पार्क आणि तुंगारेश्वर डोंगर, म्हणजे एका बाजूला तुंगारेश्वर मंदिर आहे आणि डोंगर आहे, आणि एका बाजूला संजय गांधी नॅशनल पार्क आहे. मधोमध आहे. वन खात्याची परमिशन सुद्धा त्यासाठी मिळालेली आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर होऊन सर्वसामान्य जनतेला त्याचा कसा फायदा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आयुक्त या विषयावर. ओके, आयुक्त साहेब काय सांगाल? मोठा प्रकल्प आहे ठाण्याच्या दृष्टिकोनातून. मंत्री महोदयाने डिटेल माहिती आपल्याला ऑलरेडी दिलीच आहे. इथे साधारणतः 20,000 वर्ग मीटरपर्यंतची जागा आहे. त्याच्यापैकी साधारणतः 14,500 वर्ग मीटर जागा आज आपल्या ताब्यात आहे. 20,000 वर्ग मीटर जागेमध्ये 300 ते 400 मेट्रिक टनाचे प्रकल्प निश्चितरित्या होऊ शकते. आणि उत्तरी ठाण्याचा जेवढा आपला ओला कचरा आहे त्याचा प्रश्न मार्गी लागू शकते. मंत्री महोदयाच्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी जे सूचना दिली आहे आणि बरेचसे बाबी जे विकास प्रकल्पांशी संबंधित आमच्या निदर्शनास आणून दिलेली आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही त्वरित कारवाई करू आणि 2 आठवड्याच्या आत मंत्री महोदय त्यांना आम्ही अवगती करू. हे तुम्ही सगळ्यांना देऊन टाका. मोठ्या कचऱ्याचा विषय आहे. ओके बॉस, थँक्यू. चला आम्ही